केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। तर नमस्कार मित्रांनो, मी तेश नाणेगाव तुमचं स्वतः स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण चाललो खराट मारवाडीत. तिकडे असं पुण्यवशन निघालं धनगर समाजातील लग्न कसं असतं ते आपण बघता आहोत. आपण काल साखरपुडा बघितला आहोत आणि आज हळद बघता आहोत. सो म्हणजे पुण्यवचन हळद त्यांच्या देखील पुण्यवचन होतं, काही काही ठिकाणी होता, काही काही ठिकाणी होत नाही. आमच्या इकडे होता. सो मित्रांनो, पुण्यवचन कसं होता, हळद खाय की नाही सगळ्या मागा काहीच मला माहिती नाही. सो आपण तिकडे आपल्याला रील्सचं फक्त हे आहे. सो पुण्यवचन हळद फक्त आपल्याला रील्स करूचं, पण आपण हे ब्लॉग पण करतो आहोत. तो बघूया तुमका कसं वेगळा एक्सपिरियन्स आहे म्हणून तुमका ब्लॉग येता. कसं वाटलं नक्की सांगा. आणि ब्लॉग थोडंसं लेट होतं कारण की सगळेच कार्यक्रम आपल्याकडे सगळे जवळ आहे. लग्न चालू असतात, योजना चालू असतात, सगळीच कामात. पण त्यातल्या त्यात आपल्याला हे ब्लॉग येऊचंच असा आणि टाकूचंच असा. तर मित्रांनो, मस्त एक व्हिडिओ होता. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. माझ्या चॅनलवरून नवीन असतात, अजून सबस्क्राईब केला असतात तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा आणि मग कमेंट करून नक्की विसरू नका. आणि तुम्ही जर ऑलरेडीमध्ये सबस्क्राईब असतात तर मित्रांसोबत शेअर करा. वाटले संध्याकाळी 6 आणि 6-7:30 यांचं पुण्यवचन असतो. धन्यवाद. थँक्यू.
पाठीमागे ओळी चालू असत भात बनवतात त्याच्या पाठोपाठ बांगडेवर होते ते पण झाला आणि इकडे जेवण बनवतात आता तुमका दाखवते पाठीमागे इकडे उद्या जेवण वाढतात आणि आज पण वाढते इकडे हळदीच्या ह्याच्यात आणि तिकडे असा आपण आता ह्याच्या पाठीमागे असा आता धूळ धूळ जेवणाचं काम चालू आणि इकडे धूळचा धूळच आहे बाबा शंकर पार्वतीच्या मंदिरात तरी पण मी म्हणते जेवण काय बनतात तकडे बदले काल बनला तर जेवण बनत नाही ही भाजी बनता काय डाळ ओके आणि तिकडे याच्यात काय भात ओके 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 त्याच म्हणतोय मी गेला ग उद्या पण इकडे जा वाटता आज तुमका उद्या का झोप नाही वाटता आज झोप नाही वाटता उद्या यांचं खूप असतं बकरा वगैरे असतं बकऱ्या वगैरे कापतं त्याच्यामुळे बकरा मटण वगैरे असतात त्याच्यामुळे उद्या त्यांच्या जरा काय असतं गडबड असतं संध्याकाळपासून गॅस बीस ठेवलेला पण गॅसपेक्षा चूर भारी सुरू करूया वाटा बिटा फोडून आणणं मग अशी लाकडा वेगळा आणत होत्या वगैरे त्याच्यामुळे इकडे जेवणाचा कार्यक्रम असा तिकडे हळदीचा कार्यक्रम असा त्याच्यात डाळ असा बघू शकता आणि काका जेवण बनवतात ते पण एक काका इले आहेत त्यांनी सांगितलं नाही माका जेवण वगैरे बनतात आता जाऊन ये म्हणून इकडे इथे इकडे ओळे चालू आहेत म्हणून भात दाखवतो तेव्हा परत दोनदा परत घेत कमी कर जा हा बघू शकतात बात त्यांनी आहे का त्यांनी आताच डोळे बंद झाले त्याच्यानंतर पुण्यवचन चालू होतं तर तिकडे आपण जाऊया थोड्या वेळात तर तुमचा ह्या दाखवतो इकडे तयारी कशा चांगले जेवण वाढूचा आजचा पण आणि उद्या पण आजम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः विश्वस्वे ओम गोविंदाय नमः अथः नारायणी नमोस्तुते मुलीला दोन्ही गालांवर गालाचं तेल लावून त्याच्यावर कुंकू लावा आणि त्याच्यावर तांदूळ चिकटवा असं
जय देवा तू धुळाजी कोकरे आणि कुटुंबीय यांचा तू घरचा कुलस्वामिनी कुलदेवता महाराजा स्वामी समर्था धुळ्यांगाट धुळोबा महाराजा, त्याचप्रमाणे त्यांचा आपला घरचा आकारी ब्राह्मण, घरचा वशिक, घरचा निर्वशी, समस्त पितृदेवता, तशीच तू घरची सवाशिणी माते. आज त्यांची आपली मुलगी देवयानी हिचा आपला विवाह कार्य उद्या संपन्न होणार आहे. त्या दृष्टीनं पुण्यवाचनचं काम आरंभलेलं आहे. तुम्हाला प्रत्येकाला मानाप्रमाण नारळ बिडा मान ठेवलेला आहे. त्याप्रमाणे कार्याला सामील व्हा. योवधलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पाडून देऊन आनंद करा. तसाच तू खोंडा असमंत ग्रामदेवता गांगोमाऊली महाराजा स्वामी समर्था, तसाच तू केळोबा महाराजा, त्याचप्रमाणे तू वाघोबा महाराजा, तुमच्याही नावात नारळवेडा मान काढलेला आहे. धुळाजी कोकरे आणि कुटुंबीय त्यांची आपली मुलगी देवयानी. वरुणं भाजस्तंजयाल सांपदीमेश्वरं बाबदे महम्मन्दे देवं मकरवाहनं वरुणाद्य आवाहित देवताभ्यो नमो नमः. वरुणं भाजस्तंजयाल सांपदीमेश्वरं बाबदे महम्मन्दे देवं मकरवाहनं वरुणाद्य आवाहित देवताभ्यो नमो नमः. परत टेकवल्याचं करा, परत उचलता 3 वेळा करायचं आहे. उचला परत लावून घ्या, पटापट लावून घ्या. परत वाटतं अजून एकदा. ठेव. आता दोन्ही कलशांच्या नारळावर लक्ष ठेवा. तो आता दोन्ही तांबे बघा इकडे, बघा असं वरती उचला बघा इकडे. हात सरळ करून घ्या आणि दोन्ही तांब्यातलं पाणी धार एक करून तामानत होता. उत्तर कलशे दक्षिण हस्ते दक्षिण कलशे वाम हस्ते एकतंत्रेण सिंचयेत. बस आता परत तो हात हातावर घ्या आणि कलश जाग्यावर. इदं फलं मया देवं परिपूर्णं सहस्वमे. मग फुलाच्या फांदीला 5 वेळेला हळद चढवा. कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमो नमः. इदं फलिराजं फलं च करिष्ये. इदं फलं मया देवं परिपूर्णं सहस्वमे. नमो सुन्दाय सहस्रमूर्तये सहस्रव्याधाशि शिरोर्भावे सहस्र. तेल होया. यांना नुसतं कुंकू लावा. पुढे या. विडा मुलीच्या हातात द्या. पुढे या ना, पुढे जरा पुढे. आता ते घ्या दोन्ही. लक्ष ठेव सगळ्यांनी. ओ काय इकडे बघा. इकडे सगळ्यांनी. सगळ्यांनी इकडे बघा. हो थांबा, हो जरा हो काकी इकडे बघा. सगळ्यांनी इकडे बघा. थांबा का सांगते. चालेल. इकडे बघा. पुढचं करून घ्या. डोकं स्टॉप करते. थांबा 1 मिनिट थांबा. हो थांबा, हात जरा बाजू करा. द्यावा परत त्याच्या पाठी. दुसरी
बघा इकडे बघा सगळ्यांनी. हो, गालाला हात लावा. लावा हळद लावा जरा हळद लावा लावले लावून दे बरं लावून दे लावा एकदा मागे उभं राहिला तुमचं काय झालं? हो काकी जरा साईड लावा हो तुम्ही झालं नाही मागे उभं राहा खाली वाटतं बघ. हो काका जरा साईड बाहेर